पाक सोबत क्रिकेट खेळणार आता सिंदूर कुठे गेला, सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? आशिया चषकातील भारत पाक सामन्यावरून ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा। जय शहा सध्या क्रिकेटचे सूत्रधार, राष्ट्रीय भावना आम्ही जपायच्या आणि यांनी क्रिकेटला मंजुरी द्यायची, आम्ही याला देशद्रोह म्हणतो। आशिया चषकातील भारत पाक सामन्यावरून राऊतांची केंद्र सरकारवर टीका। भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट सामने होणार नाहीत, केंद्रीय पातळीवर स्पष्ट। आशिया चषकातील भारत पाक सामन्यावर बोलताना आशिष शेलारांचं वक्तव्य। भारत पाकिस्तान सामन्यात राऊत कुणाच्या बाजूने उभे राहणार, नितेश राणेंचा सवाल। तर राऊत भारताच्या बाजूने उभे राहणार की पाकिस्तानच्या बाजूने बुरखा घालून उभे राहणार, नितेश राणेंची घणाघाती टीका। मनसे नेते अमित ठाकरे यांनी आशिष शेलारांची घेतली भेट। गणेशोत्सव काळात शाळा महाविद्यालयातील परीक्षेचं वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी, निवेदन दिल्यानंतर अमित ठाकरे आणि शेलारांमध्ये स्वतंत्र बैठक। एकदा राज ठाकरेंना संधी द्या, अमित ठाकरेंचं आवाहन। सर्व समस्यांच्या प्रश्नांना एकच उत्तर, राज ठाकरे। आशिष शेलारांच्या भेटीनंतर अमित ठाकरेंचं वक्तव्य। कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून 2 गटात राडा, 5 पोलिसांसह 8 जण जखमी। राड्याप्रकरणी 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून वाद झालेल्या ठिकाणाची पाहणी, सिद्धार्थनगर परिसरात नेमलेल्या पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला। मालाडमधील मांडवली टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध, काँग्रेस आमदार असलम शेख यांचं पालकांसह निषेध आंदोलन। खासदार वर्षा गायकवाडही आक्रमक, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, शाळेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। पालकमंत्री मंगलप्रभात लोढांची मालवणी टाउनशिप शाळेतील कार्यक्रमाला हजेरी, लोढांची भेट घेण्यावर आंदोलनकर्ते होते ठाम, शाळा अदानींना देणार नाही, वर्षा गायकवाड यांचा निशाणा। मालाडमधील शाळेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं, महापालिकेची शाळा पालिकेच्या ताब्यातच हवी, असलम शेख ठाम। तर असलम शेख यांनी काय विकास केला सांगावा, लोढा यांची टीका। राज्य निवडणूक आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, 10 महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा निर्णय। मतांची चोरी कशी झाली हे राहुल गांधींनी सांगितलं, राहुल गांधींनी या लोकांचा मूर्ख फाडलाय, उद्धव ठाकरेंचा राज्यासह केंद्र सरकारवर निशाणा। देशात निवडणुका स्पष्ट स्वच्छ वातावरणात कधीच होणार नाहीत, निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जातात, संजय राऊतांचा आरोप। तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आम्ही सहभागी, राऊतांकडून स्पष्ट। प्रभाग रचनेसंदर्भात काही नियम असतात, ते कुणालाही डावलता येत नाहीत, पराभव दिसू लागल्यानंच प्रभाग रचनेवर खापर फोडण्याचा प्रयत्न, उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। भाजपनं पुण्यातील प्रभाग रचनेची मोडतोड केली, भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू, प्रशांत जगताप यांचा भाजपवर आरोप। वसई विरार महापालिकेच्या प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाची मान्यता, एकूण 29 प्रभाग, 115 नगरसेवक सदस्य संख्या असणार। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर, प्रभाग रचनेचे नकाशे पालिकेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले। 2017ची प्रभाग रचना जैसे थे, 31 प्रभागांमधून 122 नगरसेवक निवडले जाणार। मंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची घेतली भेट, भेटीत कोणतंही राजकारण नव्हतं, अखिल भारतीय नाट्य परिषदेसंदर्भात भेट घेतल्याची उदय सामंतांची माहिती। शिंदेंचे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची उच्च न्यायालयात धाव, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातील साक्षीदाराला समन्स बजावण्यास नकार दिल्यानं उच्च न्यायालयात धाव। तुमची नोटीस मजेशीर, वाचून हसू आलं, कोकाटेंचा व्हिडिओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीची नोटीस, कोकाटेंच्या नोटिशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या मागण्या रास्तही असतील पण त्याला उत्तर, ओबीसीतून आरक्षण नाही, लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत प्रतिक्रिया। आमच्या मागण्याच रास्त, ओबीसीत जाणारच, लक्ष्मण हाकेंना मनोज जरांगेंचं उत्तर। कोकणवासियांसाठी पहिली मोदी एक्सप्रेस रवाना, मंत्री नितेश राणेंकडून कोकणवासियांसाठी मोफत रेल्वेची व्यवस्था, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा।
मुंबईत भाजपच्या वतीनं आमचा भाऊ देवा भाऊ कार्यक्रमाचं आयोजन राज्यभरातून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पाठवलेल्या राख्या प्रदान करण्यात येणार। प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। प्रलंबित नागरी योजना पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची मुदत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता अभियानाची घोषणा। बावनकुळेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष उपक्रम राबवण्याचे आदेश। मुंबईच्या अंधेरीत दारूच्या नशेत परप्रांतीयाकडून राज ठाकरेंबद्दल अपशब्द। सुजित दुबे असं परप्रांतीय व्यक्तीचं नाव व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे पदाधिकारी आक्रमक। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी माणसांमध्ये वाद। गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून परप्रांतीयाला मनसैनिकांनी दिला होता चोप। दोघांकडून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या कुंभमेळ्यावरून महायुतीत राजकीय आखाडा। भाजप दातांच्या राष्ट्रवादीनंतर आता शिंदेंच्या सेनेची ही एंट्री। कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंना बैठक घेण्याची मागणी। नागपुरात मारबत मिरवणुकीचा उत्साह। प्रसिद्ध काळी पिवळी मारबतची गळाभेट। 144 वर्षात पहिल्यांदाच मारबत मिलनाची जागा बदलली। नागपुरात 144 वर्षांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेला मारबत उत्सव संपन्न। छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा विरोध दर्शवणारा बडग्या ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू। नागपूरच्या मारबत मिरवणुकीत काळ्या पिवळ्या मारबतीसह राजकीय, आर्थिक, सामाजिक मुद्दे आणि प्रश्न अशा विविध विषयांवरील बडग्यांचाही समावेश। असाच एका मोबाईलच्या व्यसनावर भाष्य करणारा बडग्या ठरला विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू। शनी अमावस्येनिमित्त संगमनेरच्या शनी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आमदार सत्यजित तांबेंकडून मंदिरात अभिषेक आणि आरती संपन्न। गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलिसांकडून मॉकड्रिल। सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज। शहरातून काढला रूट मार्च। शिर्डीत साईबाबा चरणी 57 ग्रॅम वजनाचं सोन्याचं कडं अर्पण। संस्थांच्या वतीनं कर्नाटकातील साईभक्त व्यक्कप्पा घोडके यांचा सत्कार। तळ कोकणात 78 वर्षांच्या आजी साकारतायत घरगुती गणेश बाप्पा। शाडू मातीपासून ते बाप्पाची सजावट करण्यापर्यंत आजी सर्वच काम करत असल्यानं कुतूहल। बुलढाण्यात जिल्हा परिषद सेवेत असलेल्या 199 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा घेतला लाभ। लवकरच कारवाई करण्याचा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांची यादी शासनाकडे पाठवली। लाभ घेतलेल्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। जालना शहरात 12,000 नळधारक अनधिकृत। 4,526 जणांना पालिकेकडून नोटीस। 300 जणांनी दंड भरून नळ जोडणी अधिकृत केली। इतरांचं मात्र याकडे दुर्लक्ष। हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून डिजिटल सेवा आपल्या दारी उपक्रम सुरू। नागरिकांना आवश्यक कागदपत्र आणि खर्चाची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होणार। सोलापुरात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना। परभणी जिल्ह्यात पावसाची उघडीप, मात्र अद्यापही शेतांमध्ये पाणी। शेती पिकांचं मोठं नुकसान। पाणी साचल्यानं नुकसानाचे पंचनामे करण्यात अडचणी। सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार पावसामुळे पिकाला मोठा फटका। बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात साचलं पाणी। जळगावमध्ये वन्य प्राण्यांकडून मका पिकाचं मोठं नुकसान। मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल, बोदवड तालुक्यात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतपिकाची नासधूस। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। नंदुरबार शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। पावसामुळे शेती पिकांना मोठा दिलासा मिळणार। जिल्ह्यात आणखी दमदार पावसाची अपेक्षा। पुण्यातील ताम्हिणीत केवळ 4 दिवसातच 1000 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। गेल्या 3 ते 4 दिवसात पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पावसानं झोडपलं। 20 ऑगस्ट रोजी एका दिवसातील विक्रमी पाऊस पडला। नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला। गेल्या 3 दिवसापासून गंगापूर धरणातून सुरू होता विसर्ग। नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ। जळगावच्या भुसावळमधील अतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदीत 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प 100% भरून वाहू लागला। प्रकल्पालगतचा सांडवा प्रवाहित झाल्यानं धबधबा ओसंडून वाहू लागला।
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुळ धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, मात्र वडबारा इथे गेल्या वर्षी फुटलेल्या 2 पाझर तलावांची अजूनही दुरुस्ती नाही। बुलढाण्यातील उतावळी नदीवरील प्रकल्प यंदा ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो। प्रकल्पाची विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। क्वीन्स नेकलेस म्हणूनही प्रकल्पाला ओळख। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत घट, नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा। उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं पाणी पातळीत घट।